सुरुवातीला सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 7:70 बातम्यांमधून। पुढील भूमिकेसंदर्भात मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरेंनी बैठक बोलावली आहे। हिंदी भाषा सक्तीविरुद्ध निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत बैठक घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही GR अखेर मागे, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत दिली माहिती। त्रिभाषा सूत्रावर अभ्यास करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन, समितीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेणार। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्रिभाषेसंदर्भातील GR, माशेलकर समितीच्या अहवालावर ठाकरेंची सही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार, तर हिंदी भाषा सक्ती नसल्याचंही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली, मराठी माणसं एकत्र येऊ नयेत म्हणून GR रद्द, सरकारचा हा डाव उधळून लावला, उद्धव ठाकरेंची हिंदी GR रद्दीबाबत प्रतिक्रिया। 5 जुलैला विजयी मोर्चा काढणार, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद घेत घोषणा, माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मराठी माणसाच्या शक्तीपुढे भाजप सरकारची सक्ती हरली, त्रिभाषा सूत्रासंदर्भातील GR रद्दच्या सरकारच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची टीका, लढाई संपलेली नाही ही तर सुरुवात असल्याची केली एक्सपोज। सरकारनं एकजुटीचा धसका घेतला, निर्णय कायमचा रद्द झाला असं आम्ही समजतो, मराठी माणसाची एकी, राज ठाकरेंकडून आनंद व्यक्त, राज ठाकरेंची एक्सपोज। मराठी माणसाच्या पुढे त्यांना झुकावं लागलं, हिंदी भाषा संदर्भातील GR मागे घेतल्यानंतर मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। GR मागे घेतले आहेत, आता कुणीही मोर्चाचं समर्थन करू नका, अजितदादांची मिश्किल प्रतिक्रिया। सरकारच्या निर्णयानंतर मोर्चा रद्द करणाऱ्या ठाकरे बंधूंनी यानंतरही जेवण, लग्न आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेच्या माध्यमातून एकत्र यावं, मिटकरींकडून ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी शुभेच्छा। हिंदी सक्तीचा GR राज्य सरकारनं मागे घेतल्याबद्दल अमोल मिटकरींकडून सरकारचं स्वागत, या संदर्भात 2 दिवसाआधीच अजित पवार यांनी सूतोवाच केल्याची मिटकरींनी करून दिली आठवण। वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घराखाली मनसैनिकांचा जल्लोष, हिंदीबाबतचा GR सरकारनं मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांकडून सदावर्तेंच्या घराखाली फटाके फोडून जल्लोष साजरा। सरकारनं हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर ठाण्यातही मनसैनिकांचा जल्लोष, मनसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष। हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर मनसेचा पंढरपुरातही जल्लोष, मोडलिंब येथे मनसैनिक आणि शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत साजरा केला जल्लोष। GR मागे घेतल्यानंतर मनसेचा ठिकठिकाणी जल्लोष, मनसे नेते संदीप देशपांडेंनी आनंद व्यक्त केला। आजपासून 18 जुलैपर्यंत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन असेल, 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना मदत हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेंकडून पक्षातील सर्व आमदार आणि मंत्री यांच्यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, या बैठकीत शिंदे यांना पक्षातील सर्व निर्णयावर अंतिम निर्णय घेण्याबाबत तसंच पक्षाचे मुख्य नेते म्हणून निवड केली जाईल। भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी आज दुपारी 1 वाजल्यापासून अर्ज दाखल करता येईल। एकाहून अधिक अर्ज आल्यास संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मतदान। रवींद्र चव्हाण यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता।
नारायण राणेंवरील विधानावरून आमदार आणि मंत्री भरत गोगावलेंनी व्यक्त केली दिलगिरी. मंत्री नितेश राणेंसोबत झालेल्या चर्चेनंतर भरत गोगावले यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणी धनंजय मुंडेंचा थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा. संबंधित प्रकरणातील आरोपी हा संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड. त्याला अटक झाली नाही तर तो सरेंडर झाला, धनंजय मुंडेंचा दावा. ज्या दिवशी क्लासेसच्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आरोपी 11 वाजता आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत होते. धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करणार अशी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला आणि हैदराबादमधील जमिनीच्या मूळ मालकाची आज चौकशी. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावल्याची माहिती. मनोज जरांगेंनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. अंतरवलीत येण्यास आमंत्रण दिलं. फडणवीस येतो म्हणाल्याचा जरांगेंचा दावा. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारच त्यांचा बोलवता धनी. हे शरद पवारच. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची शरद पवारांवर टीका. मनोज जरांगेंचा मराठा आंदोलनामागे प्रसिद्धी होणं किंवा राजकीय हेतू असणार. प्रफुल्ल पटेल यांची मनोज जरांगेंवर टीका. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. आज निकाल. प्रफुल्ल पटेल यांनीही बजावला मतदानाचा हक्क. अकोल्यात मंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याची मिटकरींची तक्रार. जिल्हा परिषदेच्या सीओंनी आमंत्रण दिलं नसल्याची मिटकरींची माहिती. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा दणदणीत विजय. 18 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय. कार्यकर्त्यांनी विजयानंतर गुलाल उधळत फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. आज ते पदभार स्वीकारतील. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक सेवानिवृत्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजाता सौनिक यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार केला. तसंच प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडल्याबद्दल अभिनंदन केलं. सर्वसामान्य मराठी खेळ जागतिक स्तरावर जावेत. गोविंदा खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये संधी मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. अभिनेत्री शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरण. पोलिसांनी 10 जणांचे जबाब नोंदवले. पुढील 1 ते 2 दिवसात शवविच्छेदनाचा अहवाल येणार. त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. विदर्भ मध्य महाराष्ट्रासह कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार. दमदार पावसामुळे पेरण्यांच्या कामांना गती. भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी. कुठे जोरदार पाऊस तर कुठे हलक्या स्वरूपाचा पाऊस. जिल्ह्यातील पेरणी जोमात सुरू. सिंधुदुर्गातील आंबोली धबधबा पोलिसांकडून संध्याकाळी 4 वाजताच बंद. विकेंडला धबधबा लवकर बंद केल्यानं पर्यटकांची नाराजी. पहिल्यांदा सोलापूरचे पालकमंत्री पद मिळालेले जयकुमार गोरे हे आज तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचं सोलापुरात स्वागत करतील. याआधी अनेक वर्ष पालखीच्या दर्शनासाठी गर्दीत ते धडपडत होतो. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जागवल्या आठवणी. कारल्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी. 7 जुलैपासून नवा ड्रेस कोड नियमांची अंमलबजावणी होणार. रायगडवरील धनगर समाजाच्या 24 घरांना पुरातत्व विभागानं नोटीस बजावली आहे. या कारवाई विरोधात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांकडून रायगडवरील धनगर वस्तींची पाहणी. नोटीस बजावणाऱ्या प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. सोलापूरच्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करा. काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेंची मागणी. नागपुरातील 2 दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेत महास्ट्राईड उपक्रमाअंतर्गत गडचिरोलीच्या विकास आराखड्याचं सादरीकरण. मुख्यमंत्री आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधींसमोर विकास आराखड्याचं सादरीकरण. रेल्वे विभाग प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे बदल. प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी त्यांचं तिकीट कन्फर्म झालं आहे की नाही याची माहिती मिळेल. धाराशिवमधील तांदळवाडीत पवनचक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या 6 शेतकऱ्यांची तब्येत खालावली आहे. उपचारासाठी वाशी ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. लातूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीनं चॉकलेट मागितलं म्हणून जन्मदात्यानं जीव घेतला. आरोपीला तात्काळ अटक करत पुढील तपास आता सुरू आहे.
40 वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू. गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथील घटना. रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला. जालन्यात एकाची अपहरण करून हत्या. बुलढाणा जिल्ह्यातील तडेगावात मृतदेह आढळला. वाळूच्या वादातून हत्या झाल्याचा संशय आहे. फरार आरोपींचा शोध आता सुरू आहे. कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील गोटोस गावातल्या 5 जणांना विषबाधा झाली आहे. विषारी आळंबी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा. सगळ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. वाशिमच्या शिरपूर मार्गावर दुचाकीशी उभ्या ट्रकला धडक. अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू. भंडाऱ्याच्या स्मार्ट मीटर धारकांनी वीज बिलाची होळी केली. जुन्या मीटरपेक्षा स्मार्ट मीटरच्या बिलात मोठी वाढ झाल्यानं नागरिक आक्रमक. भाईंदरच्या डोंगरीतील डोंगरावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थानिकांचा तीव्र विरोध होतोय. डोंगरी आणि तारोडी गावातील नागरिकांची प्रकल्पस्तरीय रॅली. यावेळी झाडांची तोड थांबवण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिकारीसाठी चालवलेल्या गोळीचा नेम चुकल्यानं इमारतीच्या खिडकीवर ही गोळी लागली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापतीच्या चारचाकीमुळे अपघात. आनंदराव मटकर यांच्या चारचाकीनं दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात 10वीचा विद्यार्थी ठार झालाय. अहिल्यानगरात राहुरी पोलिसांनी बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आणलंय. बनावट नोटा बनवणारी मशीन आणि लाखोंचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. कोल्हापूरमध्ये कळंबा गारगोटी रोडवर अल्टो कारला आग लागली आहे. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. टेम्पो मालकाकडून चालकाला किडनॅप करत बेदम मारहाण. मुंबईचा गोरेगाव पश्चिम परिसरात धक्कादायक घटना. मालकाचे 50,000 बुडवल्यानं रागाच्या भरात मालकानं टेम्पो चालकाला बेदम मारहाण केल्याचं उघडकीस आलंय. बिबट्याच्या चावळीत असणाऱ्या नातवाची आजोबांनी सुटका केली आहे. बिबट्याशी झुंज देत वाचवले नातवाचे प्राण. एअर इंडियाच्या टोकियो दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. विमानाच्या केबिनमध्ये अचानक तापमान वाढल्यानं टोकियोला जाणाऱ्या विमानाचं अचानक कोलकात्यामध्ये लँडिंग. आज सायंकाळी 7 वाजता येरे येरे पैसा 3 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ट्रेलर लॉन्चिंग वेळी उपस्थित राहतील. भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90,000 विद्यार्थी नापास. द्रमुकच्या मंत्र्यांचा दावा, तर तिसरी भाषा हा एक पर्याय असावा, बंधन नसावं. तमिळनाडूतील द्रमुकचे मंत्री अन्वेष महेश कोयमोळींचं वक्तव्य. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या अशा 2 दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यावर. बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला तसंच गोरखपूर येथील एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला देखील उपस्थित राहणार. उत्तराखंड झारखंडला आज हवामान विभागाचा रेड अलर्ट. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाला पावसाचा ऑरेंज अलर्ट. कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून सुरुवात होईल. उत्तराखंडमधील धारचुला पिथौरागड येथून सुरू होऊन यात्रा लिपुलेख खिंडी मार्गे तिबेटमधील कैलास मानसरोवरला जाईल. ओडिशातील पुरीत रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली, तर उपायुक्त निलंबित. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांच्या मदतीची घोषणा. हिमाचलच्या मंडीत आज शैक्षणिक संस्था बंद राहतील. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. मुसळधार पावसात परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. रुद्रप्रयागमध्ये पूल तुटल्यानंतर 2 तरुण धोकादायक पद्धतीनं ओढ्याला पार करताना दिसले. उत्तर काशीतील बारकोट येथील सिलाई बंदराजवळ ढगफुटी झाली आहे. 8 ते 9 जण बेपत्ता. बचाव पथकाचं शोध कार्य सुरू.